अहो, आता हे समाज बदलतोय म्हणतात ते खरं आहे. पूर्वी कसं होतं, मरणदारी तोरणदारीला आपले लोक सोबत असायचे. आता आता तर तर काय विचारू नये. लग्नाचं पवित्र नातंही आता बाजारात मांडलंय, जणू काही वस्तूच विकत घेतोय. अगदी खरंय. लग्न म्हणजे एक पवित्र संस्कार आहे. काही बाजार सगळं रुईन झालंय. वेबसाईट वरून शॉपिंग केल्यासारखं वधूवर शोधतात. जय जिजाऊ साधारणतः लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आठवडाभरांपूर्वी विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न गांभीर्यानं चर्चेला आला होता की गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लग्न जुळत नाहीत. मात्र या विषयावर ज्या सभागृहामध्ये ज्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे तर त्याच्यावर फारशी चर्चा होताना दिसली नाही. फक्त तो तेवढ्या 30 सेकंदाच्या 1 मिनिटाच्या क्लिप पुरताच तो प्रश्न चर्चेत राहिला आणि त्याच्यानंतर सगळेच जण त्याला विसरून गेले. आता लग्न जुळत नाहीत याला नेमकं जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे की बा लग्न जुळत नाहीत तर याला नेमकं जबाबदार कोण? तर जबाबदार कोण तर मग नेमक्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले, मुलींच्या पालकांचे भाव वाढले. या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे. दुसरीकडे दुसरा एक त्याच्यापासलं लग्न जुळत नाहीत यावर चर्चा होत असताना असंही म्हटलं जातं की मुलं निष्क्रिय झाली, मुलं बेजबाबदार झाली, मुलांमध्ये बेरोजगारी वाढली किंवा मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सुद्धा एक त्याच्यामधला पर्याय असू शकतं, उत्तर असू शकतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे. दुसरीकडे आता आपण ज्यावेळेस आरोप करतो लग्न जुळत नाहीत, लग्न जुळत नाहीत असं म्हणत असताना मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा मुलींच्या पालकांचे भाव वाढले असा आपण सार्वत्रिकपणे सरसकटपणे आरोप आपल्याला सोशल मीडियावरून होताना दिसतो आहे. मात्र हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे हे आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे हा प्रश्न की आपल्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल तर आपण हाच विचार करतो का किंवा हाच विचार करू का? ज्यावेळेस आपण एखाद्या मुलीवर आरोप करतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा मुलींचे भाव वाढले तर त्यावेळेस त्या मुली काही विदेशातल्या नसतात, त्या आपल्याच गावखेड्यातील आपल्याच कुटुंबातील कोणाच्या तरी मुली असतात, आपल्याच सोयीसंबंधातील असतात. तर त्यामुळे असा आरोप करणं चुकीचं ठरेल. मुलांचे नखरेही कुठे कमी झालेले नाहीत असंही म्हटलं जातं किंवा मुलं निष्क्रिय झालेली आहेत, त्यांच्यामध्ये काम नाही, हाताला काम नाही, कामाला माणूस नाही अशी एक सार्वत्रिक स्थिती झालेली आहे. मात्र आमच्या मते लग्न जुळत नाहीत या गोष्टीसाठी 2च घटक जबाबदार आहेत. ते म्हणजे एक पहिली गोष्ट सरकार आणि दुसरी गोष्ट समाज. ते कसं आणि तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवलं पाहिजे. आता सरकार जसा ज्यावेळेस सभागृहामध्ये हा प्रश्न चर्चेला आला की सरकारने याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. तर कुठलीही एखादी समस्या जर सार्वत्रिकपणे उजागर होत असेल तर त्या समस्येचं निराकरण करणं, त्या समस्येची उकल शोधणं किंवा त्या समस्येवर सोल्युशन पाहणं हे त्या सरकारचं काम असते, त्या सरकारी व्यवस्थेचं काम असतं. कारण हे सरकार नावाचे जे काही प्राणी आहेत तर ते आपण त्याच्यासाठीच निवडून दिलेले असतात आणि मग तुमच्या आमच्या मतदारसंघाचं जे काही प्रतिनिधित्व करणारे लोक असतात त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. मात्र ते लोक लक्ष घालत नाहीत आणि गावात आले तर आपण त्याच्या पुढं पुढं मागं मागं रुंगळत असतो. ही आपली सवय झालेली आहे. आपण गुलामी पत्करलेली आहे. यात काही दुमत असायचं काही कारण नाही. कारण लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलं की आम्हीच रस्त्यावर मरत होतो आणि आमचे राजकीय नेते तोंडाला मास्क लावून आणि डोळ्याला काळा चष्मा लावून केव्हाच हरपले होते, गायब झाले होते. की कुठंच असा एखादाही राजकीय नेता तुम्हाला असा दिसला नाही की फक्त सोशल मीडियावर सक्रिय होते की हे केलं ते केलं, परंतु प्रत्यक्ष मदत करायला किती लोक होते हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. की प्रकाश पोहरे सारखे लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर भांडत होते, पोलीस त्यांच्यावर दडपशाही करत होते, मात्र आमचे राजकारणी ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते पूर्णपणे गायब झाले होते, हरपले होते. आता सरकार नावाच्या व्यवस्थेकडे काय उत्तरदायित्व येतं तर सरकारनं जर मनात आणलं की आमच्या गोरगरिबांची शेतकऱ्यांची लग्न होत नाहीत, मग पहिली गोष्ट सरकारने हे केलं पाहिजे की सरकारने 4-5 वर्षाच्या आधी याबाबत हा प्रश्न गांभीर्याने घेतला होता आणि सामूहिक विवाह सोहळ्याची एक संकल्पना मांडली होती आणि मग त्याच्यामध्ये ती काही दिवस चालली, त्याच्यातून लोकांनी पैसे लाटले, काही बरेच गैरप्रकार झाले, त्याच्यामुळे ते कुठंतरी विस्कळीत झालं. आता लग्न जुळण्याचं प्रमाण कमी झालं आणि मंगल कार्यालयाशिवाय लग्न होत नाही ही आपली मानसिकता झालेली आहे. आणि मग त्याच्यामुळं सरकार काय करू शकतं तर सरकारनं जवळपास वर्षभरापूर्वी सेफ हाऊस नावाची
एक अंमलबजावणी सुरू केलेली आहे. ती सेफ हाऊस कशासाठी, की औरंगाबादला, नांदेडला किंवा इतर ठिकाणी ज्या काही ऑनर किलिंगच्या घटना घडल्या, की वयामध्ये भावनेच्या भरात मुलं मुली पळून जातात आणि पळून गेल्याच्या नंतर मग तो मुलगा कुठल्या तरी दुसऱ्या जातीचा असतो, मुलगी वेगळ्या जातीची असते आणि मग 4 महिन्यानं 6 महिन्यानं ते सापडल्याच्या नंतर त्या मुलांच्या खुनाच्या घटनेसारख्या घटना घडल्या आणि मग त्याच्यावर सरकारनं सेफ हाऊस उभारलं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. त्या जिल्ह्याचा जो काही पोलीस अधीक्षक असेल तर तो त्याचं नियंत्रक असेल, त्याचा अध्यक्ष असेल, त्याच्या नियंत्रणाखाली ते सेफ हाऊस राहील आणि मग पळून जाणारे पोरपोरी काय करतील, त्या सेफ हाऊसमध्ये वर्षभरासाठी राहतील आणि वर्षभराच्या नंतर ते बाहेर पडतील. मग त्याची सरकारलाच माहिती आहे की ते सुरक्षित राहतील नाही राहतील, त्यांचा संसार सुखाचा होईल, चांगलं होईल, वाईट होईल ते आपल्याला सांगता येणार नाही. मात्र सरकारच्या सुपीक डोक्यामध्ये ती कल्पना आली. सरकार नावाच्या डोक्यात काही कधी सांगता येणार नाही. आणि मग आता सरकार त्याच्यावर जर खर्च करत असेल तर मग ह्या अशा घटना घडूच नाहीत, तर सरकार त्याच्यासाठी उपाययोजना करू शकते. की गाव खेड्यामध्ये शहरामध्ये अनेक अशा जाती आहेत की ज्या 18 पगड जाती म्हणतो आपण किंवा बलुतेदार जाती म्हणतो, की त्यांच्यामध्ये रोटी व्यवहार होतात, की ज्या जाती हिंदू अंतर्गतच जाती आहेत. मग सुतार असतील, नावी असतील, धनगर असतील, कोळी माळी असतील, कुणबी असतील, मराठा असतील, मराठ्यामध्ये जितक्या जाती आहेत. आणि मग यांच्यासाठी जर एखादी प्रोत्साहन योजना जर सरकारनं सुरू केली, की की जर समजा सुतार वर्गवारीतली मुलगी आणि जर माळ्यातला मुलगा जर एकमेकांसोबत लग्न करत असतील एक समाजाची आजची गरज म्हणून, तर त्याला सरकारनं 5 लाख रुपये प्रोत्साहन दिलं पाहिजे, की तुमच्यासाठी जर तुम्ही आंतरजातीय विवाह करत असाल तर तुमच्यासाठी हे 5 लाख रुपयाचं अनुदान हे तुमच्या दोघा नवरा बायकोच्या खात्याला फिक्स टाकण्यात येईल. ज्यावेळेस तुम्ही वर्षभर सुखाचा संसार करसाल तर वर्षाच्या नंतरचे पैसे तुमच्या संसारासाठी काढता येतील. असं करायला काय हरकत आहे? त्याच्यात पुन्हा अटी घालून द्या की लग्न पुन्हा तुम्हाला कोर्टावरच करावं लागेल किंवा साध्या पद्धतीनेच करावं लागेल, मंगल कार्यालयात करता येणार नाही, हळदीचा धिंगाणा घालता येणार नाही, प्री वेडिंगचं भूत मिरवता येणार नाही. या अशा काही अटी घाला ना सरकारला म्हणावं. आणि दुसरीकडे आता जसं सरकारनं आता 18 वर्षाच्या खालील जे काही मुलींचे लग्न होत होती तर त्याच्यासाठी आता थोडासा कायदा कडक केला, भ्रूण हत्येचा कायदा कडक केला. तर ते आपोआप लोकांना सवय लागली शिस्तीची, की आता भ्रूण हत्या महाराष्ट्रात होतच नाही. गुजरातला इकडे तिकडे जाऊन कोणी करत असेल तो भाग वेगळा, परंतु दुसरीकडे जे काही 18 वर्षाच्या आतले लग्न होतात तर त्या गावातला सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हेच परवानगी देत नाहीत, कारण कारवाई त्यांच्यावर होते. तर असे जर काही नियम केले, जर त्याच्या पलीकडे कोणी आंतरधर्मीय विवाह करत असेल तर त्याच्यासाठी 25 लाखाचं अनुदान द्या. की एखादा जर बौद्ध धर्मीय असेल, हिंदू धर्मीय असेल, एकमेकांमध्ये उगीच फक्त या राजकारण्यांना त्या लव जिहाद सारखे याच्यासारखे सोंगा आणायचे आणि लोकांची डोकी बिघडवून टाकायची, दंगली घडून आणायच्या, लोकांना चिथावणीखोर भाषणं करून लव जिहाद घडलं, अमरावतीत घडलं, अकोल्यात घडलं. आणि हे एवढं याचं सोशल मीडियावर चर्चा आणि भांडवल करायची काही गरज नाही. ती मुलगी अवगुणाची असेल, तो मुलगा अवगुणाचा असेल, ते जातात. जे काही संस्कारी मुला-मुली आहेत तर ते अशा भानगडीत जात नाही. तर ते आई-वडील ठरवून देतील त्याच पद्धतीनं लग्न करतात. आणि मग हे कोणाचे मुलं-मुली वाईट आहेत असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं नाही. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं, की सरकारनं याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे. दुसरीकडे समाज म्हणून जर गावखेड्यामध्ये जर आपलं 1,500-2,000 हजार लोकसंख्येचं गाव असेल तर सप्त्यासाठी, कीर्तनासाठी, भजनासाठी, इतर गोष्टीसाठी आपण एकत्र येतो, वाढदिवसासाठी एकत्र येतो. तर त्यावेळेस हा प्रश्न चर्चेला घेतला पाहिजे, की लग्न जुळवण्यासाठी आपण काय करू शकतो? सरकार जरी काही करत नसेल तर गाव पातळीवर आपण काय करू शकतो? पण याच्यावर कोणाला विचार करायला वेळच नाही. आणि तुम्ही आम्ही सगळे डिपेंडंट स्वावलंबी बनलेलो आहोत. विवाह संस्थेवाले म्हणतात 1,000 रुपये भरा, तिथं नोंदणी करतो. आहे का तुमच्याकडे मुली? अनाथ आश्रमातील मुली आहेत का? गरीब घरच्या मुली आहेत का? कमी शिकलेल्या मुली आहेत का? हे प्रश्न विचारून आपण भंडावून सोडतो. मग नाहीच काही जमलं तर मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले. ही आपली एक सवय झालेली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.